पार्थ काव्याला समजावत असतो. काव्या, आपलं जे हे बाळ आहे ना, ते काचेच्या भांड्यासारखं आहे असं समजा. म्हणजे काचेच्या भांड्याला कसं थोडं तरी स्क्रॅचेस गेलं तर ते भांडं कामी पडत नाही, तसंच आपलं बाळ आहे. आर्या म्हणत असते आर्या म्हणत असते, बघ काव्या, पार्थ किती छान समजावतोय तुला. अगदी बाळाला तू तसंच जपायला हवं. कारण मला माहिती आहे, प्रत्येक मुलीचे स्वप्न असतात, काही स्वप्न साकार करण्याचा अधिकारही असतो. पण त्यामागे जर असं बाळाचा काही प्रश्न आला ना, तर बाळाला आधी प्रायोरिटी द्यायला हवी. बघ, तुला मी जे सांगते ते आत्ता नाही कळणार, पण पुढे जाऊन तुला माझं लक्षात येईल की मी काय सांगत होते. आणि आता ती बाळाशी बोलतीये. बाळाला म्हणते, बघ बाळा, काव्या मावशी कशी बाळाची काळजी करत नाहीये. पार्थ काका किती छान समजावतोय तिला, लहान बाळांची कशी काळजी घ्यायला हवी. बघ, तू सांग बरं तिला. आता काव्याला तिचे क्षण आठवतात. ती पण 3-4 महिन्याची प्रेग्नेंट असताना बाळाशी बोलत होती, रडताना बाळाला समजावत होती. आणि तिला तिच्या मनात असा विचार येतो आता की हे सगळं नंदिनीताई का नसेल करत. पण ती पहिले आर्याला म्हणते, अगं मी कॉफी चहा काही बनवते तुमच्यासाठी. आर्या काव्याला बोलते की नको अगं, तू बस, मीच बनवून आणते. आता ती कॉफी बनवायला जाते तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या काय झालंय, आता का चेहरा पडलाय तुमचा. ती म्हणत असते, पार्थ काही नाही, पण नंदिनीताई बाळाबद्दल का पॉझिटिव्ह नसेल. आता आर्या 3च महिन्याची प्रेग्नेंट आहे तर किती छान बोलते बाळासोबत, आणि मी पण कशी बोलायची तुम्हाला आठवतंय ना. आणि नंदिनीताई तर 5 महिन्याची प्रेग्नेंट आहे तरी पण ती बाळासोबत असं काहीच करताना कधीच मला दिसली नाही. आता नंदिनी आणि जीवाचा सीन घेतलाय. नंदिनीसाठी जीवा गजरा घेऊन येतो आणि तिला खूप छान वाटतं. ती त्याचा वास घेते तर तिला अगदी प्रसन्न होतं. आता आरशात बघून जीवा तिला गजरा माळतो आणि म्हणतो, बघ किती छान दिसते माझी नंदिनी. तर नंदिनी म्हणत असते, हो, पण ती अपसेट होऊन इकडे बघते. ती म्हणत असते, जीवा, आपल्या या नात्याला कुणाची नजर नाही लागणार ना, आणि दोघात कुणी तिसरं नाही येणार ना. जीवा म्हणतो, तिसरं कोण येईल ना, आपलं बाळ. ती म्हणत असते, अहो मी ते नाही म्हणते, आपल्या बाळाची आई आर्या. आता जीवा मोठमोठ्याने हसायला लागतो. ती म्हणते, जीवा हसताय काय तुम्ही, जरा सिरियसली घ्या. आता जीवा म्हणतो, अगं तुला जो हा प्रश्न पडलाय ना, तोच मला पण पडला होता. आणि ती म्हणत असते, बघा ना, तुम्ही आजूबाजूला असताना आर्याला असं खूप छान वाटतं, तिचं तुमच्यावर प्रेम आहे का असंच मला नेहमी वाटत असतं. काल काय तुमच्या चहातला चहाच मागितला, उद्या तुम्हाला तिचा हक्क मागेल की मी तुझी बाळाची आई आहे, तर मला तू बाबा म्हणून असं कर तसं कर. मला खूप भीती वाटते. नंदिनी जीवाला असं बोलत असते. तेव्हा जीवा म्हणतो, अगं मी सगळं तिला आधीच जाऊन विचारलंय. मला हा प्रश्न आधीच पडलेला होता. तेव्हा मी लगेच गेलो आणि तिला म्हटलं, आर्या, तुला माझ्याबद्दल काही वाटतंय का गं, का तुझं माझ्यावर प्रेम आहे. आर्या म्हणते, असं का वाटतंय तुला. अरे नाही, मला वाटतंय ना तुझ्याबद्दल, पण एक फ्रेंड म्हणून अजिबात मी तुझ्या विचारात तसं करत नाही, आणि प्रेम वगैरे तर नाहीच नाही. आता जीवा तिच्याकडे बघतो. ती म्हणत असते, पण तुला असं का वाटलं, काल मी तुझ्यातला एक घोट चहातला मागितला म्हणून डायरेक्ट माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं कसं होईल. जीवा, तू जरा विचार कर ना. अरे आपण ॲज अ फ्रेंड्स म्हणून हे सगळं करतोय, आणि तुझ्या बाळाची मी आई होणार आहे म्हणजे असं मी काही मनातही आणेल असा विचारही करू नको. आता आर्या ही खोटं खोटं बोलत असते. तिच्या मनात जीवाबद्दल फिलिंग्स असतात, पण ती आता सांगत नसते. पण हे सगळं ऐकून जीवाला थोडं कम्फर्टेबल फील होतं की असं काही नाही आहे. आणि तो म्हणत असतो, माझं खरं प्रेम नंदिनीवरच आहे, त्यामुळे माझ्यावर एकतर्फी कुणीही प्रेम केलं तर त्याला मी बळी पडणार नाही. आर्या म्हणत असते, तू असा विचारच करू नको. जन्मजय मी तुझ्याबद्दल कधीच असा विचार करणारही नाही, आजही करत नव्हते आणि भविष्यात पण नाही. त्यामुळे तू असा विचार सोडून दे मनातला. आता जीवा हे सगळं नंदिनीला सांगत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, पण मला हे खरंच वाटत नाहीये, कारण ती बघा ना, ती कशी वागते इथं आल्याच्या नंतर. अगदी तुमच्या आजूबाजूला फिरत काय असते, आणि ती रिपोर्ट दाखवत होती सोनोग्राफी आईंना. तेव्हा पण मला खूप वाईट वाटलं की आपल्या बाळाची रिपोर्ट ती का दाखवते, आणि तिला काय हक्क आहे सतत आई आई बोलत असते. पहिली काकू बोलायची. जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी, एवढं का सिरियस घेते तू. आता मी सांगितलं ना, तिच्या मनामध्ये माझ्याविषयी काहीच नाही आहे, त्यामुळे तू आता विचार करणं सोडून दे बरं. आता
ती त्याला मिठीत घेते आणि जीवा पण तिला मिठीत घेतो. इकडे आर्या विचार करत असते की हा आजचा विचार असा जीवाला पडलाय, नंदिनीला पण पडलेला असेल आणि हे सगळं चांगलंच आहे. पण पण मी त्याला सांगितलं नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे. आता नंदिनी इकडे बोलत असते तेव्हा काव्य तिथे येते आणि काव्य म्हणते, अगं नंदिनी ताई काय कुणाशी बोलते? ती म्हणते असते, अगं कुणाशी नाही, बोल ना, तू काय म्हणत होतीस? बऱ्याच दिवसाने आलीस इकडे. ती म्हणते, काव्या म्हणते, अगं असं काही नाही, मला ना थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. अगं बाळाचं कसं सुरू आहे? आता नंदिनी थोडी ऑड वाटतं नंदिनीला, पण ती फ्रेशनेस दाखवते तिच्या चेहऱ्यावर. आता काव्या म्हणत असते, अगं आर्याला काल मी तिच्या बाळासोबत बोलताना बघितलं, असं तुला मी कधीच नाही बघितलं ग. आणि तिची जे सोनोग्राफी रिपोर्ट घेऊन येते नंदिनीला दाखवायला. नंदिनी म्हणत असते, अरे वा, रिपोर्ट तर छान आलेत. ती म्हणत असते, अगं तुझ्या बाळाचं काय पण? तू कधीच बाळाशी बोलत नाही, बाळाची हालचाल वगैरे तुला जाणवत नाही का? नंदिनी काहीच बोलत नाही. काव्या म्हणत असते, तुला चांगलं नाही वाटत आहे का मी हे सगळे विचारते तर? आता तिला जीवाचं वाक्य आठवतं. जीवा तिला म्हणला होता की अगं नंदिनी, तू जेव्हा काव्याला उलट्या होत आहे, तिला चक्कर येते, असं तुझ्यामध्ये काहीच बदल दिसत नाही आहे, आईला संशय येईल बरं. आता तिला आठवतं इकडे जीवा आणि नंदिनी, जीवा, पार्थ आणि मानिनी ही सगळे नंदिनी आणि काव्यासाठी लाडू बनवत असतात. आता मानिनी हे या दोघांना शिकवत असते तेव्हा ती त्यांचे फोटोज आणि व्हिडिओ पण काढत असते. इकडे पार्थचा खूप जोरात हात भासतो. तर ती म्हणते, काय अरे, तू पहिले पाण्यात पाणी घे बरं का हातावर थंड, तेव्हा तुला बरं वाटेल. एवढे गरमागरम नसतं बांधायचं लाडू, आता थोडं थंड होऊ द्या आणि मग बांधा. आता जीवा आणि पार्थ ते लाडू बांधता बांधता गप्पा मारत असतात. इकडे जीवा आणि पार्थ खूप खुश असतात. आता मानिनी म्हणत असते, अरे पण तुम्ही हे जे काही बनवताय त्या दोघी बहिणींना माहीत आहे की नाही? नाही तर उगाच त्या बसल्या असत्या इकडे तिकडे बघत तुम्हाला. आता पार्थ म्हणत असतो, नाही नाही, मी नाही सांगितलं. आता पार्थला पण काव्याचं बोलणं आठवतं की नंदिनीच्या प्रेग्नेन्सीबद्दल काय आहे काय नाही. तो जीवाला डायरेक्ट विचारतो, अरे नंदिनीची प्रेग्नेन्सी कशी सुरू आहे? काहीच सांगितलं नाही तुम्ही आणि नंदिनीमध्ये काही अशी बदलही जाणवत नाही आम्हाला. आता जीवाची बोलती बंद होते थोडा वेळ. इकडे काव्या पण नंदिनीला हाच प्रश्न विचारत असते. तेव्हा नंदिनी पण तो जीवाचं वाक्य आठवत थोडी हरवलेली असते. आता काव्या म्हणते, काय झालं ताई, तू का अशी हरवली ग? काही सांगायचं आहे का तुला मला? नंदिनी म्हणत असते, अगं काही नाही, तसं सगळं ओके आहे. इकडे जीवा पण म्हणत असतो, नाही दादा, तसं काहीच नाही आहे, सगळं ओके आहे आणि प्रेग्नेन्सी पण छान आहे. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की नंदिनीला उलट्या वगैरे काही होत नाही, तर चांगले सिम्पटम्स आहेत. बाळाला पण चांगलं वजन वगैरे वाढ होते, त्यामुळे काही टेन्शन घेण्यासारखं असं काहीच नाही आहे. आता पार्थ म्हणत असतो, अरे जीवा, पण तुम्ही कधी हॉस्पिटलला जाता तेव्हाही आम्हाला काही सांगत नाही, म्हणून विचारलं सहज. काही असेल तर सांग बरं आत्ताच. आता काव्या पण नंदिनीला हाच प्रश्न विचारून हे करत असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अगं नाही, मी बोलते ना, पण एकांतात असताना. असं सगळ्यांसमोर मला काही जास्त आवडत नाही ते करायला, म्हणूनच ग. आता हे सगळं बोलत असताना नंदिनी म्हणत असते, अगं काव्या, पण हे दोघे भावंड कुठे आहेत? काव्य म्हणत असते, अगं ते किचनमध्ये आपल्यासाठी काहीतरी बनवत आहेत, चल आपण जाऊन बघूया. ती म्हणत असते, अगं नको, काही नाही. नंतर पुढील भागामध्ये आता नंदिनी हाच विचार करत असते आणि काव्य तिला काय बोलत होती काय नाही, आणि ती जीवावर खूप चिडते. जीवाला म्हणत असते, हे बघा, मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे, हे जे आपण नाटक करतोय ना, ते आपल्या अंगाशी यायला नको.